नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 3 जून रोजी संकष्ट चतुर्थी आहे. तर या संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला देवघरासमोर एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्यामुळे सर्व संकटापासून मुक्ती होईल, इडापिडा टळेल. चला तर मग सुरुवात करूया. अनेक वेळा आपल्या आयुष्यात अनेक नवीन समस्या येतात, त्याचे समाधान आपल्याला मिळू शकत नाही आणि आपण बघता बघता आपल्या घरात गरिबी येते. मग आपण विचार करतो की आपल्याबरोबर असे का होत आहे. आपल्या आयुष्यात अनेकदा वास्तुदोषामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो. तसेच अनेक वेळा अशा समस्या आपल्या भोवती निर्माण होतात की त्या आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत आणि जीवनात प्रगतीही करू देत नाहीत. तसेच जर तुमच्या घरात खूप कटकटी असतील, वादविवाद होत असते किंवा भांडण होत असेल किंवा काहीतरी कारणावरून कोणीतरी व्यक्ती घरातील सतत चिडचिड करत असेल, तर रागाराग करत असेल, तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फक्त एक कापूर जाळावा लागेल, एक पूजेचा कापूर, आणि यासाठी तुम्हाला फक्त कापूरच लागेल. तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर खूप घरात कटकटी होत असतील, पती-पत्नीमध्ये वादविवाद होत असतील किंवा घरात कोणाचे भांडण होत असेल, यावर हा उपाय अवश्य करावा. गणेशासमोर आपल्याला हा कापूर जाळायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे विघ्नहर्ता, आमच्या घरावर कृपा कर आणि आमच्या घरात सुख समृद्धी प्रदान कर. श्री गणेश आपल्या घरावर कृपा करतो. तुमच्या घरात कटकट होत असते तर तुम्ही तर या दिवशी संध्याकाळच्या वेळेस, सकाळी नाही जमले तर संध्याकाळच्या वेळेस, फक्त संध्याकाळी एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थोडेसे चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहे. त्यावर एक कापूर वडी ठेवायची आहे आणि ती कापूर वडी जाळायची आहे. श्री गणेशाची तुम्हाला आरती करायची आहे. आरती करायची आहे, म्हणायची नाही, फक्त 2-3 वेळेस आरती ओवाळायची आहे. बस हा उपाय या दिवशी करायचा आहे. याने श्री गणेश प्रसन्न होतात, विघ्नहर्ता प्रसन्न होतात आणि तुमच्या घरावर येणारे विघ्न दूर करतात आणि हळूहळू घरातील कटकटी, भांडणं शांत होतात, वादविवाद होत नाहीत. तर तुमच्या घरात सुद्धा कटकटी होत असतील तर तुम्ही सुद्धा गणपतीसमोर हा उपाय अवश्य करा आणि गणपतीला प्रार्थना देखील करा. याचबरोबर आपली भावना, आपल्या देवाप्रती असलेला विश्वास आणि श्रद्धा ही फार महत्त्वाची असते. तर संपूर्ण स्वरूपामध्ये देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आपल्याला. नैवेद्य अर्पण केल्यास तर त्यामुळे घरातील शांतता निर्माण होते, घरामध्ये शांती येते, सत्य समर्पणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते, आपल्या मनाला मानसिक शांती लाभते. तर ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.